तर आव्हाडांच्या गाडीवर जो हल्ला झाला होता त्या हल्ल्याची जबाबदारी स्वराज्य संघटनेने स्वीकारल्याची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते। आपण पाहिलं जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला झाला होता, तर तो हल्ला स्वराज्य संघटनेने केल्याचं आता समोर येत आहे। जय महाराष्ट्र। मी धनंजय जाधव, स्वराज्य पक्षाचा सरचिटणीस। या महाराष्ट्रामध्ये गेल्या 25 वर्षापासून मला कोण हात लावू शकत नाही, मला कोण धमकी देऊ शकत नाही, माझ्यापर्यंत कोण येऊ शकत नाही। या आविर्भावामध्ये मुसलमानांच्या मतांच्या लालचेपायी त्या मुंबऱ्याचा पाकिस्तान करणाऱ्या जितेंद्र आव्हाडनं आमचे मार्गदर्शक, आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख, स्वराज्य पक्षाचे पक्षप्रमुख छत्रपती संभाजीराजेंविषयी बेताल वक्तव्य केलं होतं, अरेरावीची भाषा केली होती। आमच्या पदाधिकाऱ्यांनी या जेतुद्दीनला मुंबईमध्ये फटकावण्याचा प्रयत्न केलेला आहे, याची गाडी फोडलेली आहे आणि हा जेतुद्दीन ढुंगणाला पाय लावून पळालेला आहे। त्या जेतुद्दीननी जर त्याच्यात दम होता तर थांबायचं होतं त्या ठिकाणी। जेतुद्दीनला आमचं सांगणं आहे, महापुरुषांविषयी तू बोलू नकोस, महाराष्ट्राचं जनजीवन विस्कळीत करू नकोस, तू सबोर्डिनेट राहा, अन्यथा येणाऱ्या कालावधीमध्ये तुला या महाराष्ट्रामध्ये फिरणं अवघड होईल। तर आपण पाहतोय आव्हाडांच्या गाडीवर जो हल्ला झालेला आहे, या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय तो हल्ला हा स्वराज्य संघटनेने केल्याचा आता स्वीकारलेला आहे। स्वराज्य संघटनेने हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे। आव्हाडांवर स्वराज्य संघटनेकडूनच हल्ला झाल्याचं समोर आलेलं आहे। तर आव्हाडांनी वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर स्वराज्य संघटना ही चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर आपण पाहतोय स्वराज्य संघटनेनं आव्हाड यांच्यावर झालेल्या या हल्ल्याची जबाबदारी संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेनं स्वीकारलेली आहे। तर संभाजीराजे छत्रपती यांच्यावर आव्हाडांनी टीका केली होती, त्यांच्याविषयी वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर ही संघटना चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। या संघटनेतील कार्यकर्त्यांनी आज काही वेळापूर्वीच आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला केलेला आहे आणि आपण हा बाईट पाहतोय, यातून समोर येते की स्वराज्य संघटनेनं ही जबाबदारी स्वीकारली आहे। धनंजय जाधव, स्वराज्य पक्षाचा सरचिटणीस। या महाराष्ट्रात